मैदानाच्या आतमध्ये साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलाच बॉल जो डॉट आलाय. निलेश मोहिते मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिले सामनावीर राहिलेले आहेत. अटीतटीची लढत होती. हाय स्कोरिंग मुकाबला होता आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 22 ची गरज असताना निश्चितच 3 धावेंनी मानदेव क्रिकेट क्लब मान संघाने विजय प्रस्थापित केलेला आहे. भुगाव क्रिकेट क्लब या संघाकडून मिलिंद सनस आणि शिवा ही जोडी मैदानावरती आली आहे. यावेळेस चेंडू लॉंग ऑनला खेळलाय. सुंदर फिल्डिंग कलेक्शन थोडंसं उशिरा, त्यानंतर मैदानामध्ये जबरदस्त थ्रो आणि 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. भुगाव संघासाठी डू ऑर डायचा सामना असेल तर दुसऱ्या बाजूला मान संघाला देखील या सामन्यामध्ये नक्कीच जिंकावं लागणार आहे. पॉईंट्स टेबलला नक्कीच पहिल्या स्थानावरती पोहोचण्यासाठी मानदेव क्रिकेट क्लब मान संघाचे प्रयत्न जे असणार आहेत. हो हो हो, यावेळेचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. तर भुगाव संघाला निश्चितच आपण पाहिलं तर मैदानावरती आता कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागणार आहे. षटक क्रमांक पहिलं या सामन्यामध्ये षटक क्रमांक 1 मध्ये निलेश मोहिते. दरम्यानचा चेंडू पुढे टाकला होता, त्याच्यावरती लगावलाय एक मोठा प्रहार. बॉल सरळ सीमा पार, एका टप्प्यावरती सीमारेषेच्या आर पार धावा मिळत आहेत त्या 4. या चौकारामध्ये तिने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. हो हो, यावेळेसचा चेंडू थोडस धीम्या गतीने टाकलाय. गती काढून घेतली या बॉलची आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट येतोय. पुन्हा एकदा बिग हिट, यावेळेस मात्र फ्लॅटेड षटकार, 6 धावा. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांच्या ठिकाणी प्रामुख्याने शुभागमन होते. तंटमुक्ती समितीचे असणारे माजी उपाध्यक्ष सन्माननीय विश्वास आप्पा जांभूळकर या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होत आहेत. आप्पांचं हिंजवडी चषक या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. मातोबा देवस्थान समितीचे सदस्य सन्माननीय शरद भाऊ जांभूळकर याही अतिथी मान्यवरांचं प्रामुख्याने शुभागमन होते, मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 12. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज प्रसन्न उझरकर मैदानामध्ये सज्ज होताना पाहायला मिळणार आहेत. पहिला चेंडू मैदानाच्या मध्ये प्रसन्न यांच्या षटकामध्ये डॉट आलाय. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय पॉवर प्ले मध्ये. यावेळेस शिवा थोडासा सफल होत मैदानावरती बॉल खेळण्याचा प्रयत्न, जमीन लगेच समांतर खेळला फटका. काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत आणि या चेंडूवरती एक सिंगल प्राप्त होते. हिंजवडी चषक प्रथम क्रमांक 1.5 लाख रुपयांचं पहिलं बक्षीस निश्चितच आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक निश्चित स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर रोख रक्कम 1 लाख रुपये दरम्यान गोलंदाज पुन्हा सज्ज होताना पाहायला मिळतील. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 75,000 रुपये, तर चतुर्थ क्रमांक 50,000 रुपये आणि प्रत्येक क्रमांकासाठी भव्य दिव्य चषक निश्चितच आपण पाहतोय. गोलंदाज प्रसन्न उझरकर. दरम्यानचा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डरच्या डोक्यावरतून बॉल मैदानावरती डीपला ट्रॅव्हल झालाय. कव्हर पॉइंटला पृथ्वीराज पोहोचले आणि त्यानंतर मैदानावरती एक धाव येते. या एका धावेबरोबर धावफलकावरती वाढ 14 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती मैदानामध्ये पाहायला मिळतात. भुगाव संघ नक्कीच आपण पाहतो या सीझनला जास्तीच्या स्पर्धा खेळलेल्या नाहीयेत आणि नक्कीच आता हिंजवडी चषकामध्ये आपल्या गावाच्या संघाचं नाव नक्कीच पंचक्रोशीमध्ये मिरवण्यासाठी
या सामन्यामध्ये जिंकावा लागणार आहे. दरम्यानचा बॉल हवेमध्ये फटका फसला आणि अशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहतो इष्टांच्या पाठीमागे शुभम माने झेल टिपताना पाहायला मिळालेत. फलंदाज शिवा गावडे बॅक टू द पवेलियन, पहिला विकेट. प्रथम क्रमांक 1.5 लाख रुपयांचं पारितोषिक विद्यमान सरपंच इंजवडी आय टी पार्क सन्माननीय गणेश भाऊ जांभूळकर. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. माजी सरपंच सागर भाऊ साखरे, ग्रामपंचायत सदस्य मयूर भाऊ साखरे, युवा नेते अक्षय भाऊ उलावळे आणि दिनेश भाऊ साखरे यांच्या वतीनं द्वितीय पारितोषिक आहे. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 75,000 रुपये, माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य 75,000 रुपये आणि अभिषेक भाऊ जांभूळकर श्री ग्रुप इंजवडी संस्थापक यांच्या माध्यमातून आहे. आणि या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर बाउंड्री ऑफ सौजन्य निश्चितच ज्यांच्या माध्यमातून आहे माननीय विश्वासप्पा जांभूळकर मुख्य व्यासपीठावरती निश्चितच उपस्थित झालेले आहेत. आपणचं देखील पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. चतुर्थ क्रमांक 50,000 रुपये तानाजी नाना उलावळे माजी उपसरपंच आणि माजी ग्रामपंचायत सदस्य उमेश भाऊ साखरे यांच्या माध्यमातून 50,000 रुपयांचं चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. पहिलाच बॉल जो डॉट असणार आहे. संकेत नवीन फलंदाज मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलकावरती 14 धावा आहेत. इंजवडी चषक ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्या मान्यवरांनी बक्षीसरूपी प्रेम दिलेलं आहे त्या सर्व मान्यवरांचा नक्कीच या ठिकाणी नामोल्लेख करण्याचा प्रयत्न होणार आहे. मैदान सौजन्य जर आपण पाहिलं माजी सरपंच विक्रम भाऊ वसंतरावजी साखरे आणि माजी सरपंच सचिन आबा जांभूळकर यांच्या माध्यमातून ग्राउंड सौजन्य लाभलेलं आहे. त्यांचा देखील मनापासून आभार. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 14. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा. मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहिल्यात तर शिवा देखील मैदानावरती षटक क्रमांक 2 मध्ये बाद झालाय. षटक क्रमांक दुसरे संपल्यानंतर 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चषक सौजन्य जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं युवा नेते भोर राजगड मुळशी सुरेश भाऊ उलावळे आणि उपाध्यक्ष मतोबा देवस्थान संदीप भाऊ पंढरीनाथ साखरे यांच्या माध्यमातून चषक सौजन्य लाभलंय. मंडप सौजन्य प्रोप्रायटर रॉयल जिम स्वप्नील भाऊ उलावळे आणि पुणे महापौर केसरी पैलवान संकेत भाऊ जांभूळकर पाटील यांच्या माध्यमातून मंडप सौजन्य लाभलेलं आहे. उत्तेजनार्थ बक्षीस आपण जर पाहिलं तर माननीय मच्छिंद्र भाऊ उलावळे माजी सरपंच आणि मातोबा देवस्थानचे असणारे खजिनदार संदीप भाऊ साखरे लक्ष्मण भाऊ ढवळे यांच्या वतीने उत्तेजनार्थ बक्षीस आहे. जाव्या सामन्याकडे गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सह्यार षटक क्रमांक 3 रविभाऊ बोडके गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. यावेळेचा बॉल मिलिंसन अशा टप्प्यामध्ये चेंडू आलाय आणि आपल्या टप्प्यामध्ये आल्यानंतर त्याचा योग्य कार्यक्रम आपण करतो हे दाखवून देणारा बिग ब्लास्ट षटकार. यावेळेस देखील मैदानावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होत आहेत. क्लीन बोल्ड. दोन फलंदाज बाद धावफलकावरती 20 धावा आहे. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू झालंय. पहिल्याच बॉल वरती षटकार आला परंतु मैदानावरती पलटवार केला खरं तर रविभाऊ बोडके यांनी. बुंदात टाकलेला बॉल आणि त्याच्यावरती नक्कीच श्रेष्ठ उद्ध्वस्त झाल्यात. ॲडव्होकेट मिलिंद बाद झालेत. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती आता दाखल होताना पाहायला मिळतील. कारण मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. धावफलकावरती 20 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली स्टार्ट होती परंतु षटक क्रमांक 2 मध्ये धावेंचा वेग रोखला प्रसन्न उजरकर यांनी. जबरदस्त गोलंदाजी केली. तिथे एक महत्त्वपूर्ण विकेटही घेतला. ओपनिंग पेअर मधील शिवाला फलंदाजाला मैदानावरती बाद केल्यानंतर फक्त 2 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 3 मध्ये रविभाऊ आले. पहिला बॉलवरती षटकार खाल्ला परंतु दुसऱ्या बॉलवरती सुंदर कमबॅक पाहायला मिळालं आणि मैदानामध्ये विकेट आली आहे. न्यू बॅटर करण येत्या स्ट्रायकिंग एंडला धावफलकावरती 20 धावा असताना
संकेत सुर्वे नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. राईट हँडर फलंदाज करण मैदानावरती आल्यानंतर थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये बदल जे नक्कीच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल आल्या आल्या आक्रमण केलंय करण यांच्या बॅटमधून. बॉल मैदानावरती वाईडिश लॉंग ऑफला. वा जबरदस्त फिल्डिंग पृथ्वीराज पवार उर्फ केतन. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला आपल्या संघासाठी ते धावा रोखताना पाहायला मिळालाय. 2 धावा रोखल्यात. तोफलकावरती धावा आहेत त्या 22. 2 गडी बाद. पृथ्वीराज पवार या खेळाडूबद्दल जर चर्चा निश्चित स्वरूपामध्ये मित्रांनो आपण केली तर निश्चितच कराटेमधील एक मोठं नाव आहे आणि कित्येक पदक या खेळाडूच्या नावावरती आहेत. आता मात्र क्रिकेटच्या मैदानावरती मान संघासाठी दरम्यानचा बॉल पुन्हा एकदा जागेवरतूनच खेळलेला सुंदर फटका. बॉल कव्हर्सला सरळ सीमा पार. करणच्या बॅटमधून आला खणखणी चौकार. दोन फलंदाज बाद. धावफलकावरती 26 धावा. हो या वेळेचा बॉल फुल टॉस आणि जसा आलाय तसा भिरकावलाय स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आता हा चेंडू देखील सरळ सीमा पार. लागोपाठ बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन फलंदाज बाद. धावफलकावरती धावा आहेत 33. रविभाऊ बोडके एक महत्वाचा विकेट मिळवला. मिलिंद सनसला बाद मित्रांनो, परंतु त्यानंतर इथे आग ओकणारी फलंदाजी करण शेडगे मैदानावरती करतायत. 3 चेंडू खेळलेत करण यांनी आणि बनवल्यात त्या 10 धावा. सुंदर फलंदाजी. हो त्यावेळेस लवकर पोझिशन मध्ये आले. बॅटनं बॉल खेळण्याचा प्रयत्न. चेंडून थेट शरीराचा वेध घेतला. चेंडू मैदानामध्ये डॉट आला. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला गेलाय आणि 18 चेंडूंचा डाव संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 30. 2 फलंदाज बाद. 10च्या सरासरीनं धावा मैदानावरती बनवल्या गेल्यात. हरगिज झुकेगा नहीं सदा. पे जो हाथ फेरे सारी दुनिया हिले. षटक क्रमांक मैदानामध्ये चौथा हाताळण्यासाठी पुन्हा एकदा प्रसन्न ओझरकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. त्या अगोदरच्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट घेतली होती. पुन्हा एकदा प्रसन्न तयार. लेफ्ट हॅम राऊंड द विकेट. फलंदाज संकेत साठी हा चेंडू मोठी अपील आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. थोडीशी बातचीत आता करण संकेत सोबत करताना मैदानावरती पाहायला मिळणार आहे. कारण बरेचसे चेंडू संकेत त्यांनी खेळलेत परंतु त्यांच्या बॅटमधून धाव आलेली नाहीये आणि आता नक्कीच संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवण्यासाठी दोन्ही बॅटर कडून रन्स येणं अपेक्षित आहे. स्पर्धेतील निश्चितच आपण पाहतोय 4था दिवस आहे. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज मैदानावरती सज्ज होतील. डेड बॉल पंच मैदानावरती कळवत आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी जर आपण पाहिलं तर निश्चितच श्री बाबूशेठ साखरे उद्योजक यांच्या माध्यमातून आकर्षक बक्षीस आहे. दरम्यानचा बॉल हवेमध्ये खेळलाय. फिल्डर बरेचसे दूर. त्यानंतर एका टप्प्यावरती बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ आणि पाहता पाहता बॉल सीमा पार आलाय. हा आणखीन एक दर्जेदार चौकार. दोन फलंदाज बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 34. संकेतच्या बॅटमधून अखेर मैदानावरती मोठा फटका आलाय. चौकार आलाय आणि या चौकाराबरोबर संघाचा स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 34. षटक क्रमांक 14. संकेत परत एकदा आक्रमण तर केलंय मिड विकेटला. जय पवार आहे. झेल टिपतायत आणि इथे येते विकेट. फलंदाज होत आहेत बाद. संकेत सुर्वे बॅक टू द डगआउट.
या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सुंदर बाउंड्री रोप तुम्हाला पाहायला मिळते आणि निश्चितच याचं सौजन्य लाभलेले तुम्हा सर्वांचे लाडके आप्पा अर्थातच विश्वास आप्पा जांभूळकर या ठिकाणी उपस्थित आहे. आपणचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. मुलाचं योगदान या इंजवडी चषकासाठी लाभलं आणि नंतर ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडताना पाहायला मिळते. सर्व बक्षीस दात्यांचं नक्कीच मुलाचं योगदान लाभलेलं आहे आणि त्यानंतर ही स्पर्धा मोठ्या उंचीवरती पोहोचताना पाहायला मिळते. दरम्यान नवीन फलंदाज अतुल शेडगे मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. लवफलकावरती 34 धावा आहेत. षटक क्रमांक 4 सुरू असताना गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार. या स्पर्धेमध्ये साऊंड सौजन्य जर आपण पाहिलं तर गजानन हरिभाऊ बेंद्रे, संदीप रामदास जांभूळकर, दत्ताभाऊ साखरे, विशालभाऊ राजू जांभूळकर, विठ्ठलभाऊ किसन साखरे पाटील यांच्या माध्यमातून साऊंड सौजन्य आहे. बेस्ट बॅट्समनसाठी दरम्यानचा चेंडू परत एकदा मैदानावरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव्या बॉलवरती येईल. बेस्ट बॅट्समनसाठी चेतन भाऊ साखरे फॉर्मा जिम यांच्या माध्यमातून आकर्षक बक्षीस आहे. त्याचबरोबर बेस्ट फिल्डरसाठी प्रकाश अण्णा काकडे यांच्या माध्यमातून मोलाचं योगदान लाभलेलं आहे. बेस्ट बॉलरसाठी बाबू शेठ साखरे उद्योजक यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभले. जिनसेट सौजन्य माननीय शंकर भाऊ साखरे यांच्या माध्यमातून आहे. समालोचन सौजन्य माननीय श्री मनोज भाऊ साखरे, रामभाऊ हुलावळे यांच्या माध्यमातून. दरम्यानचा बॉल बिग हिट केला गेलाय. करण शेडगे जसा स्ट्राईक वरती आला तसा तो हल्ला करतोय, अटॅक करतोय आणि बॉल फेकून देतोय तो सरळ सीमा पार. आणखीन एक षटकार. 41 धावा, 3 गडी बाद. या षटकारानं संघाचं स्कोर कार्ड पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळालंय. प्रत्येक दिवसामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंसाठी, सर्व प्रेक्षकांसाठी, सर्व मान्यवरांसाठी भोजनाची व्यवस्था आहे. खऱ्या अर्थानं सामाजिक कार्यकर्ते कैलास अण्णा साखरे, माजी सरपंच प्रदीप भाऊ वाघमारे, हो यावेळेस बॉल परत एकदा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. चेंडू डॉट आलाय. इथे विकेट निश्चितच आपण मैदानावरती पाहणार आहोत. स्टंपच्या पाठीमागे झेल टिपला गेलाय. मैदानावरती फलंदाज पास झालेत. जेवण सौजन्य जर आपण पाहिलं तर सामाजिक कार्यकर्ते कैलास अण्णा साखरे, माजी सरपंच प्रदीप भाऊ वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते महादेवांना काटे, माजी उपसरपंच राहुल भाऊ जांभूळकर आणि माननीय श्री वैभव शेठ बेंद्रे, विठ्ठल लॉन्स आणि संतोष भाऊ ढवळे युवा नेते यांच्या माध्यमातून जेवण सौजन्य लाभलंय. आणि उद्या फायनलच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर विशेष आकर्षण, प्रमुख आकर्षण असणार आहे डान्सिंग अंपायर यश दादा जांभूळकर आणि ओमदादा हुलावळे यांचं विशेष सौजन्य त्यासाठी लाभले. त्यांचं देखील मनापासून आभार. उद्या मात्र या मैदानावरती डान्सिंग अंपायर पुण्याचा मायकल नितीन वेताळ सर जे आपल्याला डान्सिंग अंपायरच्या भूमिकामध्ये पाहायला मिळतील. मॅचकडे जाऊयात. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सिद्धार्थ चाटामध्ये चेंडू मैदानावरती सोपवलाय. अतुल शेडगे पहिलाच बॉल या षटकाचा रिव्हर्स स्विच आणि रिव्हर्स स्वीप. 6 शानदार चौकार. चेंडू बॅकवर्ड पॉइंटला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. अतुल शेडगे वेट करत होते मैदानावरती. चेंडू अगदी शरीराच्या जवळ येऊन दिला आणि त्यानंतर स्वीप केला बॉल. रिव्हर्स स्वीप खरी तर आपण पाहिली आणि मैदानावरती या चेंडूवरती 4 धावा. या चौकाराच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचते. 45 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा रिव्हर्स. याही वेळेला आता मात्र फिल्डर तैनात केले गेलेत आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सुंदर पद्धतीने बॉल अडवला गेला आणि त्यानंतर एक सिंगल मैदानामध्ये येते. विनय मैदानामध्ये आता आपण पाहतोय ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी पाहायला मिळणार आहे. धावा धावफलकावरती. यावेळेस विनयने मैदानावरती खुल्या टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. चांगला चेंडू परंतु कार्पेट खेळलेला फटका या चेंडूवरती सिंगल येते. धावफलकावरती वाढ. 47 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानावरती अखेरचा अंतिम सुरू असताना युवा खेळाडू सिद्धार्थ ला जबाबदारी मैदानावरती दिली गेली. अतुल शेडगे पुन्हा एकदा बॉल शरीराच्या जवळ येऊन दिलाय. त्यानंतर चेंडू स्क्वेअर लेगला टोलावला.
त्याच्यावरती घेतलेली सिंगल संघाचं धावफलक पुढे घेऊन जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 48. अजूनही 2 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत पहिल्या डावातील. भुगाव क्रिकेट क्लब विरुद्ध मानदेवी क्रिकेट क्लब मान या 2 संघांमध्ये हा सामना मैदानावरती रंगतोय. आणि निश्चितच आपण पाहतोय हिंजवडी चषकाचं हे बहारदार आयोजन प्रत्येक खेळाडू या मैदानावरती खेळत असताना आणि मोठा जल्लोष करताना आणि भरपूर आनंद व्यक्त करताना आपण पाहिलेला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान दरम्यान पुन्हा एकदा चांगला बॉल आणि इथे पाहूया तर स्ट्राईक रोटेट करण्यासाठी नक्कीच इथे विकेट टॅग केला जातोय फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद. हॅलो, नक्कीच आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफल अजून एक चेंडू खरं तर शिल्लक आहे. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फिल्डर अगदी बॉलच्या पाठीमागे थोडासा इथे चेंडू निसटला आणि अगदी चेंडूने घेतला सीमारेषेचा वेध. याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या त्या 52 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि 53 धावांचं आव्हान ठेवलंय मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाच्या समोर. अगदीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आदरणीय विश्वासप्पा जांभूळकर जे नक्कीच आपल्या समोर जोडले जात आहेत. श्री म्हातोबा देवाच्या उत्सवानिमित्त हिंजवडी चषक 2025 या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आता केलेलं आहे. आता चालू असलेला सामना मानदेवी क्रिकेट क्लब आणि भुगाव क्रिकेट क्लब यांच्यात चालू असलेला सामना भुगाव क्रिकेट क्लबने 52 धावसंख्या उभारलेली आहे. अतिशय चांगल्या प्रकारचे दोन्ही टीम अतिशय उत्कृष्ट प्रकारच्या आहेत. अतिशय रंगतदार अवस्थेत चाललेला हा सामना. आता मानदेवी क्रिकेट क्लबची फलंदाजी या ठिकाणी थोड्याच वेळात चालू होईल. विजयासाठी भुगाव क्रिकेट क्लब आणि मान क्रिकेट क्लब यांच्यात मानदेवी क्रिकेट क्लबला विजयासाठी 53 धावांची गरज आहे. थोड्याच वेळात आता हा सामना चालू होईल. भुगाव क्रिकेट क्लबला एक आग्रहाची विनंती की आपण ताबडतोब फिल्डिंग लावून घ्यावी आणि जे ओपनिंगचे बॅट्समन आहेत मानदेवी क्रिकेट क्लबचे हे आता या ठिकाणी थोड्याच वेळात या ठिकाणी ते बॅटिंगसाठी येतील. मानदेवी क्रिकेट क्लबचे ओपनिंग बॅट्समन कदाचित या मान IT नगरीचे उपसरपंच रविभाऊ बोडके हे येतील असा अंदाज, पण थोडा त्यांनी बदल करून त्यांनी दुसरे फलंदाज या टीमसाठी पाठवलेत. ओके, मी रजा घेतो. धन्यवाद विश्वासप्पा, आपलं मनापासून आभार. निश्चितच आपणच्या माध्यमातून थोडंसं सारांश या ठिकाणी नक्कीच आपण ऐकलात. यानंतर दुसऱ्या डावाला मैदानामध्ये सुरुवात निश्चितच होणार आहे आणि यानंतर पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये जोडले जात आहेत सुमित सोनवणे सर. देवा
शिंग बजलं एक मुखान गज बजलं डोळ दिपल हा वार सुटलं भगत हे सार एकवटल हजार झाल्या चुका पदरी घे तुझ्या मी चरणी देवा माझ्या हातून सदा घडू दे तुझीच नाथा सेवा माझं अवसान तू माझा आधार तू तुझ साऱ्या जगाचा दाता क्रमांक पहिला हाताळण्यासाठी तयार असतील. आघाडीची जोडी इथे आपण पाहिले गेले तर 52 झालेले आहेत, 53 बनवायचे आहेत. आणि या दोन्ही संघांबद्दल जर आपण इथे विचार केला तर दोन्ही संघांसाठी ही मॅच महत्वाची आहे. ही मॅच दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाची आहे. बघायचं मैदानामध्ये मिलिंद सनस तयार असेल, स्ट्राइक ऑन तयार मैदानामध्ये शुभम माने. माने ना माने इनका नाम है शुभम माने. पहिल्याच बॉल वरती षटकार. पहिल्या चेंडूवरती ते षटकार आहे. या ठिकाणी इथे प्राइज आलेला आहे. कोणीही निर्धाव षटक टाकलं तर 5000 आणि विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर 2000. या सामन्यासाठी सन्माननीय सुयश दादा चोंदे यांच्या वतीने तब्बल हे प्राइज आहे. भुगाव संघासाठी असणार हे प्राइज. आज बघायचं मैदानामध्ये फार मोठी एक सुवर्ण संधी मी म्हणेल फिल्डिंग टीमला. मिलिंद सनस षटक क्रमांक पहिला हाताळतायत. शुभम माने आणि निलेश मोहिते ही जोडी. कोलवटप्याचा बॉल यावेळेस खोदून काढलाय बॉलला. करण आहेत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत घेतील एक सिंगल एका धावेच्या मदतीने. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 9 धावा 53 धावेचा पाठलाग जो मैदानामध्ये सुरू झालेला आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पण बॉल तयार. स्विचचा फटका यावेळेस जो मैदानामध्ये आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. आणि आता जर आपण पाहिले गेले तर चेंडू इथे मैदानाच्या मध्ये डॉट आलेला आहे. धबलक इथे स्थिर असेल. स्कोर कार्ड वरती 9 धावा. मिलिंद सनस पुण्याचा तयार. लोअर फुल टॉस दूर वरून चेंडू मात्र बॅट खेचली होती परंतु मी म्हणेल बॉलचा जो टप्पा आहे त्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकला नाही. इथे निलेश मोहिते षटक क्रमांक संपलं जाईल. पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर श्री मातोबा देवाच्या उत्सवानिमित्त हिंजवडी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून हिंजवडी चषकाचं एक बहारदार आयोजन. पुणे महापौर केसरी सन्माननीय संगीत भाऊ जांभूळकर असतील. त्यानंतर जर आपण पाहिलं तर गणेश अप्पा साखरे असतील, यशदादा गायकवाड असतील, नितीनदादा निकम असतील, साहिल बाबर असतील. या सगळ्या त्याचबरोबर आमचे राजाभाऊ साखरे पाटील असतील. या सगळ्यांनी घेतलेली जी मेहनत आहे ती नक्कीच मेहनत आपण या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जरूर बघतोय. ओमदादा हुलावळे हा सगळा मित्रपरिवार आहे. आज गावच्या ग्रामदैवताचा यात्रा निश्चितप्रमाणे येते आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिले तर हिंजवडी चषकाचं एक आयोजन या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर इथे बघायला मिळतंय. सगळ्या मॅच कडे पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. किरण गावडे बॉलिंग ट्रॅक वरती तयार असतील. स्ट्राइक ऑन शुभम माने आणि यावेळेस पुन्हा एकदा शुभम माने चालला मिड विकेटला. आसमान दाखवलं यावेळेस किरणला. षटकार छेदन. थँक्यू डीजे. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं गेलं तर षटकार पहिल्याच बॉलवरती. प्रत्येक गोलंदाजाचं स्वागत.
यावेळेस आपण मैदानामध्ये बघितलं गेलं तर षटकाराने होत आहे. पुन्हा एकदा बिग हिट आहे. आसमानी टोला हिंजवडी चषकाचा खणखणी षटकार. थँक्यू डीजे. विश्वनाथ जांभूळकर यांच्या वतीने प्राइज आलंय. अजून एक षटकार जर खेळला ना तर मात्र 500 रुपयाचं प्राइज आहे. लागोपाठचे 2 षटकार इथे आलेले आहेत. आज बघायचं विश्वनाथ जांभूळकर यांच्या वतीने प्राइज लागलेले आहे. आणि इथे काय लागोपाठचा 3रा कडक मिड विकेटला षटकार आहेत. आप्पाचा विषय लय हाडे होय. आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे. आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेर. वाह, डीजे वाल्यांनी गाणं देखील आपण पाहतो काय आप्पांच्या नावानेच मात्र वाजवलं. आप्पांच्या वतीने अजून प्राइज आले. अजून एक षटकार जरी खेळला तरी देखील आपण पाहतोय विश्वनाथ जांभूळकर यांच्या वतीने मात्र 500 रुपयाचा प्राइज आहे. त्याचबरोबर सन्माननीय रवी व बोडके यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं प्राइज होतं इथे. परंतु क्लीन बॉल विकेट होईल पतन. इथे आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे विश्वनाथ जांभूळकर यांच्या वतीने मात्र जरी षटकार नाही मारला ना इथे शुभमने तरी देखील त्याच्यासाठी 1000 रुपयाचं प्राइज जमा केलेलं आहे. इथे मैदानामध्ये आपण बघितले गेले तर आता दुसरं षटक सुरू असताना 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शुभमने ज्या प्रकारची सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात करून दिली आणि काय षटकार खेचले 3. एक पहिला षटकार आपण पाहतोय शॉट मिड विकेट मध्ये खेळला. दुसरा षटकार लॉंग डोक्यावरून खेळला. तिसरा षटकार मिड विकेट मध्ये लांब लचक खेळला. 27 धावा 20 चेंडू शिल्लक 26 अजून बनवायचे आहेत. नवीन बॅटर दाखल इथे होतील पृथ्वीराज पवार. आणि पृथ्वीराज पवार तो डगआउट मधूनच सेट होऊन आलाय. इथे सरळ स्टँड अँड डिलिव्हर षटकार. मला वाटतं आज मानदेवी क्रिकेटला मान संघाने ठरवलेलं आहे आज फक्त खायचं तर तुपाशी. असं आपण म्हणतो ना की ज्याची 5 बोटं तुपात तशी परिस्थिती आहे. मानदेवीतील प्रत्येक खेळाडू आज मात्र फक्त आक्रमण करण्यासाठी मात्र तो मानस घेऊन उतरलेला आहे. 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आतापर्यंत 4था षटकार आलेला आहे. हा चेंडू मैदानामध्ये बघायचा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाइंडलेगचे खेळाडू आहेत आणि स्पेशली सिकंदर भोसले तुमच्यासाठी प्राइज आलेलं आहे. जर तुम्ही तिथे कॅच पकडला ना कसंही कॅच पकडला तर 70 स्पोर्टचे ओनर प्रसन्नदादा ओझरकर यांच्या वतीने 2000 रुपयाचं प्राइज. कारण मला वाटतं आज सिकंदर भाऊने संकेतभाऊ ठरवलेले आहे कदाचित आज जे लिंबाचं झाड आहे ना ते सोडायचं नाहीये. सकाळपासून आपण पाहतोय मात्र आले ते आणि त्यांनी ती जागा पकडून ठेवलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय तिथे आल्यानंतर सगळ्यात जास्त षटकार आज तिथेच गेलेत. बघायचं आता प्रसन्न भाऊ यांच्या वतीने मात्र प्राइज निश्चितप्रमाणे एसबी साठी आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 18 बनवायचे ते 19 आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आता मैदानामध्ये तयार असतील. दर्शन उभरते खेळाडू आहेत. कट केलाय बॉलला. शॉर्ट पॉइंटचे खेळाडू मात्र इथे बीट होत आहेत. आज तो झोन तो एरिया मात्र चेंडू सोडायला तयार नाहीये. चौकार. यावेळेस तिथे पहिल्या चेंडूवरती चौकार. दर्शन मोबाईल उभरता खेळाडू आहे. पुढे सरसाबा चेंडू खेळला लॉंग ऑफला आणि ते काय आती घाई मैदानात होताना पाहायला मिळाली परंतु करण पुढे नाईलाज होता. हा षटकार आहे.
जिसका मुझे हा पुन्हा एकदा षटकार. मला वाटतं विश्वनाथ आप्पाने मात्र प्राइज लावलं काय आणि या खेळाडूंनी मात्र मला वाटतं जणू काय चार झाले ते सगळे खेळाडू. गणेश आप्पा सांगतायत विश्वनाथ भाऊ विचार करायचाच नाही मोठा, कारण विश्वनाथ आप्पाच्या खिशामध्ये आहेत फक्त 500च्या नोटा. बोलत तयार. पुण्यात बघायचंय दर्शन. हा चेंडू यावेळेस लेग थोडासा बाहेर ठेवलेला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा इथे मैदानाच्या मध्ये आला. अतिरिक्त धाव आहे आणि या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या 45. 16 चेंडू आणि 8 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पुन्हा बघायचं गोलंदाजीसाठी. गोलंदाज तयार. उरतो विकेट दर्शनकडून. ओ पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न मैदानात होता. कदाचित चेंडू आपण पाहिले गेले तर शरीराच्या अगदी जवळून मात्र गेलेला चेंडू होता आणि हा चेंडू देखील इथे वाईट दिलेला आहे. पंचांच्या निर्णयाला मात्र इथे चॅलेंज केले. DRS ची मागणी इथे मात्र निश्चित प्रमाणे असेल आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपण जर पाहिले गेले तर निश्चित प्रमाणे मुळशी तालुक्याचा वंडर बॉय आदेश तांगडे यांचं देखील लेट पण थेट आगमन झाले. आदेश भाऊ आपलं देखील स्वागत. यावेळेस आता मैदानामध्ये बघायचे 46 धावा 16 चेंडू. या चेंडूचा निर्णय मात्र अजूनही येणं बाकी आहे. अमर परदेशी तिसरे पंच. हा चेंडू व्हाईट बॉल आहे. रिव्ह अनसक्सेसफुल. 46 16 चेंडू 7 बनवायचे आहेत. स्ट्राईक वरती आपण पाहतोय पृथ्वीराज पवार. हा चेंडू पुन्हा एकदा मात्र बॅटच्या अगदी टोला लागलेला चेंडू होता. सिंगल घेण्याचा इथे प्रयत्न केला जाईल. एक धाव इथे आलेली आहे. एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलक देखील पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 47 धावा. 15 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. 6 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. यावेळेस फटका फसला दर्शन आणि इथे वा ही विकेट मिळवली आहे ना तर मित्रांनो दर्शनसाठी त्याचा टाळ्या होऊन जाऊ द्या. क्या उभरता खेळाडू आहे आणि या उभरत्या खेळाडूचा आत्मविश्वास वाढवणारी विकेट. वा स्पेशली आमच्या विश्वासप्पा जांभूळकर यांच्यासाठी मात्र ही फरमाईश होती आणि त्यांची फरमाईश आमच्या डीजे वाल्यांनी ती पूर्ण केलेली आहे. थँक्यू डीजे आर्गन. 47 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आता इथे असतील. 14 चेंडू 6 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानात दाखल इथे होतील प्रसन्न ओझरकर. प्रसन्न ओझरकर आता स्ट्रायकर तयार असणार आहे. 14 चेंडू 6 हे समीकरण मैदानाच्या मध्ये. बॉल तयार. पुण्यात बघायचे दर्शन. यावेळेस पहिलाच बॉल स्विचिटचा फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा खणखणीत आलेला चौकार आहे. 4 धावा. इथे मात्र आपण बघतोय मैदानामध्ये चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला 51 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहे. 2 धावांची गरज. पुन्हा पुढे सरसाव चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. सिंगल तर मैदानाच्या मध्ये आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय आणि इथे मैदानामध्ये बघतोय सामना जिंकलाय मानदेवी क्रिकेटला मान संघाने विजय संघाचे अभिनंदन. तर मैदानाच्या मध्ये बघायचं आहे निश्चितप्रमाणे तर मानदेवी क्रिकेटला मान संघाने मात्र इथे विजयाचा झेंडा रोवलाय. अभिनंदन असेल तर हार्ड लक.
श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब भुगाव संघ, तुम्ही देखील चांगले खेळला, चांगली फाईट दिली आणि तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आम्ही तुमचा सन्मान करतोय.